कृते जनार्दनो देवस्तेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। पादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 25. रुद्राक्ष महिमा, शिव आराधनेच्या पद्धती आणि त्यांची फळे। शिव आराधना कशी करावी हे मला सांगण्याची विनंती मी श्री धर्मगुप्तांना केली, तेव्हा श्री धर्मगुप्त विस्तारपूर्वक सांगू लागले. प्रिय शंकर भट्टा, शिव आराधनेची पहिली पद्धत आहे शिव पंचाक्षरी मंत्र जप करणे. शिव आराधनेची दुसरी पद्धत महान्यास विधी करणे ही आहे. तिसरी पद्धत आहे रुद्राभिषेक करणे. पंचाक्षरीमधील 5 अक्षरे पंचमहाभूतांची प्रतीके आहेत. जीव हा ममता, मोह इत्यादीसारखी पाशवी शृंखलांमध्ये अडकलेला असल्याने त्याला पशु म्हणतात. पाशवी बंधनातून जीवांना सोडवितो तो पशुपती आहे. शिव पंचाक्षरी मंत्र हा 5 कोणांचे नक्षत्र असल्याचे वर्णिले आहे. या पंचकोनी मंत्रांपैकी पहिल्या प्रकारचे मंत्र मोक्ष प्रदान करतात व दुसऱ्या प्रकारचे मंत्र भोग व संपत्ती देतात. पूजेतील पंचोपचारांमध्ये चंदन हे पृथ्वी तत्वासाठी, नारळाचे पाणी जल तत्वासाठी, दीप आराधना अग्नी तत्वासाठी, गुगुळ व त्यासारखे सुगंधी धूप हे वायू तत्वासाठी व घंटानाद आकाश तत्वासाठी वापरले जातात. अशा प्रकारे शिवांच्या आराधनेतील पारंपरिक पंचोपचार हे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. जे फक्त पंचाक्षरीतील 5 अक्षरे व त्यांची संबंधित भूते यांची साधना करतात त्यांना पंचभूते 5 रंगात दर्शन देतील. ते असे: पारा मोती चांदीप्रमाणे पांढरा, पोवळ्यासारखा लाल रंग, सुवर्ण तेजयुक्त पिवळा रंग, विश्वव्यापी तेजस्वी निळा आकाशी वर्ण व शुद्ध पांढरा प्रकाश. भूमध्यात 5 रंगाची ज्योती प्रकाशमान होत असल्याने महर्षी तिला संध्योपासना असे म्हणतात. हे समजून घेतलेच पाहिजे की यंत्र, मंत्र, पंचतत्व साधना, योग साधना, आत्मसमर्पण ही अध्यात्म साधनेची प्रमुख अंगे आहेत. या अध्यात्म साधनेने देहात्मबुद्धी नाहीशी होते. शरीर हे जीवाचे मंदिर असून त्यात प्रकाशणारा जीव हा शिवात्मा म्हणून रूपांतरित होतो, मुक्ती प्राप्त होते. ती मुक्ती अवस्था प्राप्त होण्यासाठी पंचाक्षरी जप, महान्यासापूर्वक शिवाराधना व रुद्राभिषेक खूप मदत करतात. विष्णूंना सहस्त्रनाम स्तोत्र आवडते. गणपती हे मोदकप्रिय आहेत. सूर्य हे नमस्कारांनी संतुष्ट होतात. चंद्र अर्घ्य दिल्याने संतुष्ट होतात. अग्निदेव हविष्याने संतुष्ट होतात. शिव हे अभिषेकाने खूप संतुष्ट होतात. पूर्वी ब्रह्मकल्पात जेव्हा प्रलय आला तेव्हा ब्रह्मदेवाने प्रत्येक जीव राशी, वृक्ष, औषधी व वनस्पती यांची बीजे एका कलशात पुढील उत्पत्तीसाठी भरली. त्यात त्यांनी अमृत व सर्व नद्या आणि सागर यांचे जल ओतले. त्यांनी ते गायत्री मंत्राने अभिमंत्रित करून त्यात आपली प्राणशक्ती घातली. त्या कलशाला पूर्णकुंभ म्हणतात. त्या पूर्णकुंभातील अमृताचे सिंचन पृथ्वीवर सतत करण्यात आले. महर्षींनी हा कलशाभिषेक कैलास पर्वतावर केल्यामुळे तो अमृतस्थान बनला. श्रावण पौर्णिमेला अमरनाथ गुहेत बर्फाळ शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार होते. श्री अमरनाथांच्या केवळ दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात. वसिष्ठ आणि अगस्त्य मुनींचा जन्म. जेव्हा तो पूर्णकुंभ उलटा करून ठेवला तेव्हा त्यांच्यातून 2 महामुनी बाहेर आले. यापैकी पहिले वसिष्ठ शुभ्र तेजाने तळपत प्रगटले. दुसरे अगस्त्य नीलवर्णाचे असून त्यांची कांती अत्यंत तेजोमय होती. ते मित्र व वरुण देवतांच्या मूळ अंशापासून जन्मले. पूर्ण कुंभातील अभिमंत्रित केलेल्या जलाने 11 वेळा एकादश रुद्राभिषेक केलेच पाहिजे. हे केल्याने एकादश रुद्राचे प्रतीक असलेले परमेश्वर एकादशी तिथीचे पुण्य प्रदान करतात. एकादश रुद्र आणि वैष्णवांची एकादशी तिथी यांच्यामध्ये निकटचा संबंध असल्याने शिव व केशव हे अभिन्न आहेत हे समजून घेतलेच पाहिजे. नमक मंत्रांनी एकादश रुद्राभिषेक केल्यास अकाल मृत्यूचा दुष्परिणाम निघून जातो. चंद्र ही सोमलतेची अधिष्ठात्री देवता आहे. तो पुनरुज्जीवनासाठी मूल साधन शक्तीचा वर्षाव करतो. ही चंद्रकला योग्याच्या मस्तकात भूमध्याच्या वर सहस्त्र पटलात चमकत असते. भगवान शिवांच्या विविध रूपांचे वर्णन. या कारणाने शिवांच्या मुकुटावर चंद्रकला सुशोभित असल्याचे म्हटले गेले. गुर्जर देशातील सोमनाथ क्षेत्रात चंद्रकांत शिलेपासून बनविलेले मस्तकावर चमकणारी चंद्रकोर असलेले स्फटिकलिंग पूजा स्वीकारित असते. शास्त्रांचे असे वचन आहे की
स्वतः रुद्रतत्व प्राप्त केल्याशिवाय रुद्राभिषेक करू नये. महान्यासामध्ये काळ प्रत्येक बाब नष्ट करतो, म्हणून अभिषेक करणारा पुरुष काळाशी एकरूप झाला पाहिजे व आपल्या शरीरात यज्ञस्वरूप महान्यासाने प्रवेशित केले पाहिजे, तर त्याने रुद्राभिषेक करावा. बोधायन महर्षी प्रोक्त महान्यास रुद्राभिषेक विधानात शिवांची रूपे तत्पुरुष, अघोर, सद्योजात, वामदेव, ईशान अशी वर्णिलेली आहेत. तत्पुरुष मूर्ती प्रलयाग्नीसारखी विद्युत रंगाची असते. अघोर मूर्ती नील मेघवर्ण असते. सद्योजात मूर्ती चंद्राच्या जाईच्या रंगाप्रमाणे धवल असते. वामदेव मूर्ती बर्फासमान गौरवर्णाची असते. ईशान मूर्ती ही तेजोमय असून आकाशवर्णाची असते. असे म्हटले जाते की रुद्रांची संख्या हजारो आहे. म्हणजेच रुद्रगण नावाच्या देवता प्रत्येक गणात 3 या हिशोबाने 11 रुद्रमूर्तींसाठी 33 कोटी रुद्रगण आहेत. हेच गण भूमी, आकाश, अंतरिक्ष, जल, वायू, शरीर, प्राण आणि मन यांना व्यापून असतात, असे वेदांमध्ये प्रतिपादित केले आहे. श्रीपादांची अर्चना व स्मरण करणाऱ्यांना 33 कोटी रुद्रांचा अनुग्रह. या 33 कोटी रुद्रगणांचे प्रभू श्री गणपती आहेत. या कारणाने आपल्यातील गणपती तत्व योग मार्गाने प्रकट करण्यासाठी श्री श्रीपाद श्रीवल्लभ गणेश चतुर्थीला या भूमीवर अवतरले. म्हणून जे श्री श्रीपादनाची आराधना व स्मरण करतात ते 33 कोटी रुद्रगणांचा अनुग्रह प्राप्त करतात. रुद्राक्षांचे वर्णन. शिवभक्तांनी रुद्राक्ष धारण केलेच पाहिजे. त्यांच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र जातींचे रुद्राक्ष असतात. पांढरे रुद्राक्ष ब्राह्मण जातीचे असतात. ते क्वचितपणे उपलब्ध असतात. लाल मधाच्या रंगाचे रुद्राक्ष क्षत्रिय जातीचे असतात. चिंचोक्याच्या रंगाचे रुद्राक्ष वैश्य जातीशी संबंधित असतात आणि काळ्या रंगाचे शूद्र जातीचे असतात. सर्वसाधारणपणे पंचमुखापासून ते 16 मुखे असलेले रुद्राक्ष मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. दुधात अथवा पाण्यात रुद्राक्ष घातले असता ते बुडतात. हलके रुद्राक्ष किंवा कोवळे रुद्राक्ष धारण करणे निषिद्ध असते. रुद्राक्ष तांब्याच्या पळीखाली ठेवून त्याच्या खाली तांब्याची पंचपात्री ठेवल्यास तो शालिग्रामासारखा फिरला तर तो चांगल्या प्रतीचा आहे असे समजावे. काही रुद्राक्ष उलट क्रमाने फिरतात, ते दारिद्र्य आणतात. म्हणून असे रुद्राक्ष गृहस्थांनी वापरू नयेत. जर गृहस्थांनी ते वापरले तर पत्नीचा मृत्यू, कुटुंबाचा लय व संन्यास योग घडतो. तथापि संन्यासी ते वापरू शकतात. कालाग्नी रुद्राने असे आज्ञापिले आहे की पांढरे रुद्राक्ष ब्राह्मणांनी वापरावेत, क्षत्रियांनी लाल रुद्राक्ष वापरावेत, वैश्यांनी फिके पिवळे रुद्राक्ष वापरावेत आणि शूद्रांनी काळे रुद्राक्ष वापरावेत. तेव्हा त्यांना अनुकूल फळे मिळतील, त्यांची पापे नष्ट होतील व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मुखानुसार रुद्राक्षांची वैशिष्ट्य. एकमुखी रुद्राक्ष शिवस्वरूप असतो. द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारीश्वर स्वरूप असतो. त्रिमुखी रुद्राक्ष अग्निस्वरूप असतो. चतुर्मुखी रुद्राक्ष ब्रह्मास्वरूप असतो. पंचमुखी रुद्राक्ष कालाग्नी रुद्र स्वरूप असतो. षडमुखी रुद्राक्ष कार्तिकेयाचे स्वरूप असतो. सप्तमुखी रुद्राक्ष मन्मंथ स्वरूप असतो. अष्टमुखी रुद्राक्ष रुद्र भैरव स्वरूप असतो. नवमुखी रुद्राक्ष कपिलमुनी स्वरूप असतो, तो दुर्लभ असतो. नवमुखी रुद्राक्षामध्ये विद्याशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, शांतशक्ती, वामशक्ती, ज्येष्ठाशक्ती, रौद्रशक्ती, अंगशक्ती व पश्यंती अशा 9 प्रकारच्या शक्ती सन्निहित असतात. म्हणून नवमुखी रुद्राक्ष धर्मदेवता स्वरूप असतो. दशमुखी रुद्राक्ष विष्णू स्वरूप असतो. एकादशमुखी रुद्राक्ष खरोखर रुद्रांश स्वरूप असतो. द्वादशमुखी रुद्राक्ष 12 आदित्यांचे स्वरूप असतो. अशा प्रकारे रुद्राक्ष आणि विविध प्रकारच्या देवता यांच्यात निकटचा संबंध आहे. श्री श्रीपाद वल्लभ यांनी प्रवृत्ती आणि निवृत्ती गणांचे अधिपती गणेश्वर यांचे तत्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात धारण केलेले आहे. यामुळेच ते 33 कोटी देवांचे दिव्य स्वरूप आहेत. एवढेच नव्हे तर या सृष्टीतील एक अणुरेणू देखील त्यांच्या संकल्पाशिवाय हलू किंवा हलवू शकत नाही. ते सर्व हालचालींचे मूळ कारण आहेत. ते शिवस्वरूप आहेत. असे मानणाऱ्यांना ते विष्णू म्हणून दिसतात. जे त्यांना विष्णू मानतात त्यांना ते शिव असल्याचा अनुभव येतो. जेव्हा आपण आपल्या मनातील तार्किक भाव काढून टाकतो व त्यांना शरण जातो तेव्हा ते यथार्थ रूपात दिसतात. अशा प्रकारच्या शिव आराधनेचे विविध पद्धतीचे यथार्थ वर्णन करून रुद्राक्षांशी निगडीत असलेल्या इतर अनेक बाबींचे स्पष्टीकरण श्री धर्मगुप्तांनी केले. नंतर त्यांनी माझ्या समवेत कुरुगुड्डीला जाण्याची व जन्म कृतार्थ करण्यासाठी श्री श्रीपादांचे दर्शन घेण्याची इच्छा प्रदर्शित केली.
आम्ही दोघे गुरुगुड्डीस आलो व श्रीपाद श्रीवल्लभ गुरु सार्वभौम यांचे दर्शन घेतले. त्यांनी योग निद्रेतून आपले नेत्र उघडून आमच्याकडे पाहिले आणि म्हणाले, वा, कोणत्या प्रकारची चर्चा, काय चर्चा? श्रीपाद नावाचे कोणीतरी एक आहे म्हणे, ते शिवस्वरूप आहे म्हणे. मी श्रीपाद आहे का, की श्रीपाद माझ्या स्वरूपात आले आहेत? खरे तर मी कोण आहे? धर्मगुप्त महोदया, ते थोडेसे विवरण करून सांगा ना. यावर धर्मगुप्त श्रीपादांना म्हणाले, स्वामी, मी श्री महागुरूंच्या दर्शनासाठी जेव्हा पिटिकापुरमहून निघालो तेव्हा माझे मेहुणे व्यंकटप्राय श्रेष्ठी यांनी मला श्रीपादांबरोबर वाद व प्रतिवाद करून अज्ञानात न पडता केवळ त्यांचा आश्रय घेऊन त्यांची कृपा मिळवण्याबाबत बजावले होते. म्हणून आपण उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नांवर मी मौन धारण करीन. जेथे वेद देखील आपल्या स्वरूपाचे विवरण करू शकले नाहीत आणि मौन झाले, तेथे आपल्यासमोर मी एक सामान्य मनुष्य कोण लागून गेलो? माझे ज्ञान ते काय? श्री श्रीपाद कृपावंत झाले. त्यांनी मला व धर्मगुप्त यांना आपले चरण दर्शन दिले. आम्ही त्यांच्या चरणांना स्पर्श केल्यावर आमचे भान हरपले व खूप दीर्घकाळ ध्यानावस्थेत राहिलो. अंधार पडू लागला. श्री श्रीपादांनी आम्हाला कुरगड्डा सोडून कृष्ण नदीच्या पहिल्या तीरावर पोहोचण्याचे निर्देश दिले. आम्ही निर्देशांचे पालन केले. मी स्वतः आणि धर्मगुप्त यांनी ती रात्र श्रीपादांच्या दिव्य लीला संबंधात चर्चा करण्यात घालविली. त्यांच्या लीला एका विशिष्ट प्रकारच्या असतील हे सांगणे शक्य नाही. आम्ही झोपी गेलो. कोठून तरी येणारा अदृश्य मधुर आवाज आम्ही ऐकला. काही योगी श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरांचे नामस्मरण करीत होते. अध्याय 25 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.